हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुम्हाला लॉंग वन पीस कसा स्टिच करायचा आणि ते सुद्धा साडीपासून तर हे सांगणार आहे। तर बघा मग ॲक्च्युअली याची जी काही कटिंग आहे ना तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी याआधी टाकलेला आहे। तर त्यामध्ये खूप काही महत्त्वाच्या टिप्स सहित मी अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कटिंग केली गेली पाहिजे, अस्तर किती लागणार आहे, त्याचबरोबर अस्तरवर कशी कटिंग करावी, कशा पद्धतीने फोल्ड करावं, लूजिंग, मार्जिन, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सविस्तर सांगितलेल्या आहे। जर तुम्हाला कोणाला असं वन पीस स्टिच करायचं असेल आणि अजून कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देते, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जाईल। आणि आता तो कटिंग केलेला अनारकली आज आपण स्टिच करणार आहोत। एवढंच नाही तर हा जो काही अनारकली आहे ना तर हा आपण खूप सुंदर कॉम्बिनेशन, ॲक्च्युली साडी खूप सुंदर आहे, काही प्लेन कपडा आहे, बराचसा प्रिंटेड आहे, म्हणजे त्याला वर्क केलेला आहे। ॲक्च्युली काठपदर टाईपची साडी आहे, सो त्यापासून आपण खूप सुंदर ट्रॅडिशनल लॉंग वन पीस स्टिच करणार आहोत। आणि ते इतकं सुंदर स्टिच करणार आहोत की कुणी म्हणणार सुद्धा नाही की हा साडीपासून स्टिच केला आहे। खूप छान असं त्याला नक्कीच लुक आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला याची स्टिचिंग, गळा, फिनिशिंग, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे। अर्थातच मी तुम्हाला हा संपूर्ण वन पीस कसा स्टिच करायचा तर हे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त वन पीस स्टिच करणंच नाही तर तो प्रॉपर फिनिशिंगचा एक छान असा डिझायनर कसा बनवावा तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही वन पीस आहे त्याच्या स्लीव्ज आपण फुल घेणार आहोत, त्या सुद्धा चुडीदार। सो त्या चुडीदार स्लीव्जमुळे सुद्धा वन पीसला खूप छान असं लुक येणार आहे। सो तुम्ही आपला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा खूप सुंदर असा लॉंग वन पीस आणि ते सुद्धा साडीपासून बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की संपूर्ण लॉंग वन पीसची कटिंग केलेली आहे। मी आत्ताच सांगितलेलं आहे की याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देते। तर खालचा पार्ट, बाही आणि वरचा पार्ट, तर संपूर्ण आपण इथे कटिंग केला। तर सगळ्यात आधी आता वरचा जो काही पार्ट आहे तर तो आपण स्टिचिंग करायला सुरुवात करणार आहोत। तर बघा मग आता हे जे काही आहे ना अस्तरचा हा पार्ट, तर हा वरून जॉईंट आहे तर तो कट करून मी इथे सेपरेट करून घेते। त्यानंतर एक आहे आता बॅक पार्ट आणि एक आहे फ्रंट पार्ट। तर बॅक पार्ट मी साईडला ठेवते, हे बघा या पद्धतीने व्यवस्थित घडी घालून। आणि त्यानंतर आता जो काही पुढचा पार्ट आहे ना तर त्याचा आपल्याला पुढचा जो काही मुंडा आहे ना तर तो इथे कट करायचा आहे। बघा आपण कटिंग करताना डायरेक्ट बॅक साईडच्या मुंड्याचीच कटिंग केली होती, तर मग फक्त पुढचा पार्ट घेऊन इथे आपण ह्या मुंड्याची कटिंग करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे गळ्याची सुद्धा आपण मार्किंग केलेली आहे, तर ती सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। तर बघा मग त्याच्या आधी मी कडेकडेने इथे 2.5 इंचाला मार्किंग करून घेते। तर ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे। बघा सगळ्याच साईडनी ह्या पद्धतीने एकसारखी मार्किंग केल्यानंतर ते डॉट जॉईन करून ह्या पद्धतीने आपण गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे। आता बघा ही जी काही मार्किंग आहे ना तर ही मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे। तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने इथे ठेवला। आता इथे एक पिन लावूयात जेणेकरून मार्किंग करताना ते हलायला नको यासाठी। तर बघा ह्या पद्धतीने वरून कॅनव्हास पेपर ठेवल्यावर फेंट मार्किंग आपल्याला दिसते, तर ती आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने ड्रॉ करून घ्यायची। तुम्हाला व्हिडिओत जरी दिसत नसेल तरी तुम्ही या पद्धतीने जर का तुमचा कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला सुद्धा मार्किंग नक्कीच दिसेल। ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने ही मार्किंग आपली करून झालेली आहे। आता कॅनव्हास पेपरची ही जी काही मार्किंग आहे ना तर ही आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हवी असते, तर तिथे सुद्धा ती फेंट दिसते, तर ती सुद्धा आपण इथे डार्क करून घेऊयात। त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा गळा स्टिच वगैरे करतो तर तो सेंटरपासून सगळ्या साईडने सेम यावा यासाठी। ठीक आहे, आता ही मार्किंग झालेली आहे, तर इथे आता आपण सगळ्या साईडने एक्स्ट्राचं कट करूयात। तर बघा मी इथे एक लाईन एवढा एक्स्ट्राचा ठेवलेला आहे, तर तुम्ही एकदम परफेक्ट असं कट केलं तरीसुद्धा चालेल। आता मधला शेप लगेच आपल्याला कट करायचा नाही आहे, आपण तो नंतर कट करूया। ठीक आहे, आता हा जो काही साडीचा कपडा आहे ना तर तो आपण इथे यूज करणार आहोत। तुम्हाला जर काठ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण एवढा काठ आपल्याला पुरणार नाही आहे। आणि हा सुद्धा प्रिंटेडच कपडा आहे आणि आपला वरचा पार्ट आपण प्लेन घेतलेला आहे, त्यामुळे मग याचा पॅचसुद्धा छानच दिसेल। सो त्यामुळे मग मी इथे हा कपडा घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी काय करायचं बघा,
आपला जो काही मेन फॅब्रिक घेतलेला आहे तर तो उलटा ठेवला आणि त्यावर मी इथे कॅनव्हास पेपर ठेवून घेतला आणि आपल्याला मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कडेकडेने टीप मारणं सोपं जाईल आणि हा जो काही आपण पॅच बनवतोय तर हा तिरका वगैरे होणार नाही। आता मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जी काही आपण मार्किंग केलेली आहे गळ्याची, आतला गळा जो आहे ना तर तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना एक्झॅक्टली जी मार्किंग आहे ना त्यावरच आपली टीप येईल याची थोडी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपला पॅच प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी व्हावं यासाठी। तर बघा मग इथे टीप मारून झाल्यानंतर आपण कडेकडेने जे काही आपला पॅचची अजून एक मार्किंग केलेली आहे ना 2.5 इंचाचं सेम डिस्टन्स ठेवून, तर त्यावर सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। आता ही टीप मारताना सुद्धा कुठेही काहीही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर बघा मग व्यवस्थित थोडं थोडं पकडत प्रॉपर फिनिशिंगसहित मी इथे अतिशय सावकाश टीप मारून घेत आहे। तुम्ही सुद्धा पॅचला शक्यतो सावकाश टीप मारायची। कडक कपडा असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण जर असा म्हणजे थोडासा असा धागा खेचतोय सुईमध्ये असा हा कपडा आहे, सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। आता बघा यानंतर मी वरचं तर कट करून घेतलेलं आहे आणि कडेचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना मेन फॅब्रिकचं तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। त्याआधी काय करायचं बघा, वरच्या साईडने मी म्हटलं ना सुईमध्ये धागा खेचतोय, तर मग आपण इथे इस्त्रीने थोडंसं प्रेस करून घेऊयात आणि बघा ह्या पॅचच्या तिथे जी काही आपली शिलाई होती ना मधली तर ती इथे आपल्याला काढून घ्यायची आहे। फक्त पॅचच्या तिथल्या, वरचं नाही काढलं तरीसुद्धा चालेल। आणि आता इस्त्रीने थोडंसं प्रेस करून घेऊयात, जेणेकरून ते आपलं प्रॉपर असं सेट होईल। तर बघा मी आधी थोडा आतल्या साईडने प्रेस करून घेते, म्हणजे तो जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो व्यवस्थित पॅक होईल आणि मग त्यानंतर आपल्याला इथे वरहूनसुद्धा बघा म्हणजे मग तो पॅच व्यवस्थित सेट होईल आणि आपल्याला स्टिच करणं सोपं जाईल। ठीक आहे, तर बघा एकदम व्यवस्थित प्रॉपर असं फिनिशिंग आलेली आहे, प्रेस केल्यामुळे ते एकदम छान असं सेटसुद्धा झालेलं आहे। आता काय करायचं बघा, जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण इथे कट करूयात साईडचं। बघा तर एक लाईन एवढंच ठेवलेलं आहे। आता हे कट करताना तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने कट केलं ना तरीसुद्धा चालेल, कारण इथे आपल्याला काहीही एक्स्ट्राची गरज नाही आहे। ठीक आहे, आता आपला हा पॅच रेडी झालेला आहे। आता यानंतर काय करायचं, आपल्याला हा जो काही पुढचा पार्ट आहे ना तर तो घ्यायचा आहे, तर तो सुद्धा जॉईंट आहे म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट, तर इथून कट करून तो आपण आधी सेपरेट करून घेऊयात। त्यानंतर आपला हा जो काही पार्ट आहे ना बॅक पार्ट तो मी साईडला ठेवला आणि हा जो काही मेन फॅब्रिकचा फ्रंट पार्ट आहे तर तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे। त्यावर आपण जो काही अस्तरचा आपला पार्ट आहे ना फ्रंट पार्ट तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि हे ठेवल्यानंतर यावर ठेवायचा आहे आता आपल्याला पॅच, म्हणजे जो पॅच आपण बनवत आहोत तो। तर डायरेक्ट करण्यापेक्षा आधी आपण काय करूयात की हे इथे मी पिन लावून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घेऊयात, म्हणजे पुढचं आपल्याला सोपं जाईल। तर बघा मग इथून सुरुवात करूयात आपण आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण की टीप मारतानाचं जे काही मार्जिन असतं ना तर हे आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं, पण आपल्याला सगळ्यात आधी हे जोडून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीस असो किंवा जो काही मेन फॅब्रिक असतं तर त्याचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्रा कळत असतो, म्हणजे ब्लाऊज पीस ज्यावेळेस कट करतो तेव्हा तसंच। आणि आतासुद्धा इथे जे काही मेन फॅब्रिक आहे म्हणजे जी साडीचा आपण मेन कपडा यूज करतोय तर तो सुद्धा इथे एक्स्ट्रा कट केलेला आहे। म्हणूनच मग इथे सगळ्यात आधी आपल्याला अस्तरचा बॅक पार्ट असो किंवा फ्रंट पार्ट हे दोन्हीही आणि मेन फॅब्रिकचं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे पुढचे डिझाईन बनवणं आपल्याला सोपं जाईल, पुढचं स्टिचिंग करणं सोपं जाईल यासाठी। आणि बघा ते जोडून झाल्यानंतर ह्या पद्धतीने मेन फॅब्रिक म्हणजे साडीचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात। तुम्ही साडीपासून स्टिच करत असेल तर ते, जर मेन फॅब्रिक दुसरं कुठलं यूज करत असेल तर ते, पण ते एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा इथे सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही फ्रंट पार्ट आहे ना तर हा रेडी करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गळा बनवणं इझी जाईल। कारण सिंपल गळा असेल तर तुम्ही डायरेक्ट बनवू शकता, पण हा पॅचचा आहे त्यामुळे। ठीक आहे, आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे, तर हे ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मध्यभागी आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपला पॅच बरोबर सेंटरलाच लागला जावा यासाठी। आणि जो काही पॅच आहे ना तर त्याचासुद्धा सेंटरची मार्किंग करायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर चॉकने मार्किंग करू शकतात किंवा मग तुम्ही इथे छोटा कटसुद्धा मारू शकतात। तर बघा मग इथे मी काय केलेलं आहे, उलटा बॅक पार्ट ठेवलेला आहे बघा, कारण की तो वरून पाहिजे आहे म्हणून। आणि हा जो काही आपला कॅनव्हास पेपरचा पॅच आहे ना तर तो सुद्धा आपल्याला इथे उलटाच ठेवायचा आहे। वरती जे काही थोडंफार एक्स्ट्राचं आहे तर ते इथे कट करून घेऊयात आणि बरोबर दोन्ही सेंटर म्हणजे पॅचचा सेंटर आणि आपला जो काही
फ्रंट पार्ट आहे ना त्याचा सेंटर एकमेकाला जॉईंट करायचा आहे, बरोबर मॅच करायचा आहे। आणि सगळ्यात आधी बघा ह्या पद्धतीने मध्यभागी एक टिप मारून घ्यायची आहे। फक्त वरचा जो काही गोल शेप आहे तिथपर्यंतच टिप मारलेली आहे, खाली नाही मारलेली, ठीक आहे। आता ही टिप मारून झाल्यानंतर आपल्याला हा जो काही गोल आकार आहे ना आतला गळ्याचा, तर त्यावर एक्झॅक्टली इथे टीप मारून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, सगळ्यात आधी मध्यभागी टीप मारायची म्हणजे आपला हा पॅच व्यवस्थित सेंटरलाच लागला जाईल, तिरका वगैरे होणार नाही किंवा एक साईडला असा कमी जास्त सुद्धा होणार नाही। तर अतिशय सावकाश जी मार्किंग आहे गळ्याची गोलाकार शेप, तर तिथेच आपण इथे टीप मारून घेतलेली आहे। आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला मधलं जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे कट करून घ्यायचं आहे। तर एक लाईन एवढं आपण मार्जिन इथे ठेवू शकतो, जास्त ठेवण्याची गरज नाही आहे, ठीक आहे। आता हे एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर आपल्याला याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच वरच्या साईडनी सरळ करू तर तो प्रॉपर असा गोलाकार शेपमध्ये रेडी व्हावा यासाठी। तर बघा मग ह्या पद्धतीने तो व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप। तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आता अस्तर कॅनव्हास पेपर त्याचा जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसायला नको, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको, ठीक आहे। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे, तर तुम्ही ती आवर्जून फॉलो करायची आहे। तर इथे बघू शकता प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे। आता ही दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला कडेकडेने सुद्धा टीप मारून हा पॅच संपूर्ण जॉईन करायचा आहे। तर बघा मी डायरेक्ट शोल्डरपासून स्टार्ट केलेला आहे आणि व्यवस्थित थोडं थोडं पकडत एकसारखं टीप मारायची आहे, अतिशय सावकाश हां, कारण की हे जर गोळा झाला ना तर सगळं लुकच जाईल आपल्या लॉंग वन पीसचं। सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपण इथे बघा प्रॉपर असं फिनिशिंग सहित हे टीप मारून जोडून घेतलेलं आहे, ठीक आहे। मी शोल्डरला सुद्धा ते पॅक केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे टीप मारून हा पॅच व्यवस्थित इथे जोडून घेतलेला आहे। तुम्ही बघितल्यावर पण लक्षात येईल की किती छान अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे। आता यानंतर काय करायचं बघा आपल्याला, तर बघा मग इथे मी काय करते, आता जी रेडीमेड लेस असते हँगिंगची, म्हणजे हे बघा याला पायपिंग आहे, पायपिंगचे हँगिंग्स बनवलेले आहेत, तर ती लेस इथे लावून घेणार आहे म्हणजे छान असं लूक येईल ह्या गळ्याला यासाठी। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, पण ही हँगिंगची लेस लावल्यामुळे काय होणार आहे की खूपच सुंदर असं वेगळं युनिक असं लूक येणार आहे। पण त्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागतं, तर इथे मी सिंगल फूट लावून घेतलेला आहे। आणि आता हे पॅक केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मॅचिंग दोरासुद्धा ऊन घ्यायचा आहे। मी बऱ्याचदा सांगते लेस तुम्ही ज्या कलरची यूज करणार ना शक्यतो त्याच कलरचा दोरासुद्धा यूज करायचा असतो, म्हणजे मग काय होतं की आपलं फिनिशिंग वगैरे छान येते। आणि आता जेवढी लेस लागणार आहे ना तेवढी मी इथे मोजून घेते आणि मग आपण ती कट करून डायरेक्ट लावूयात। लक्षात राहू द्या सिंगल फूट यासाठी लागतं की मग ही जी काही आपली पायपिंगची लेस आहे, म्हणजे बघा कडेनी पाईप्स आहे, त्याला मणी पण आहे त्यात, आणि मग काय होतं की ते आपल्या रेग्युलर फूटने ते तुटतं किंवा मग ती एकसारखी कडेकडेने आपली टीप येत नाही, त्यामुळे मग सिंगल फूट इथे यूज करायचं असतं। आणि जिथे बरोबर आपला पॅच संपतोय ना तर अर्धी लेस खाली अर्धी लेस त्या पॅचवर येईल याची काळजी घेत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे त्या लेसच्या सहाय्याने तो पॅचसुद्धा कवर होईल आणि तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही, आणि म्हणजेच अर्थातच आपलं खराबसुद्धा होणार नाही, ठीक आहे। तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने मी एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित ही लेस इथे लावून घेतलेली आहे। जर तुम्हाला अशी लेस मिळत नसेल किंवा लावायची नसेल तर तुम्ही दुसरी कुठलीही लेस इथे लावू शकता। जर लावायची नसेल तर मग डायरेक्ट त्या पॅचला आधीच पायपिंग करून घ्यायची आणि मग ती लावून घ्यायची, ठीक आहे। तर बघा मग प्रॉपर इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेते, म्हणजे ॲक्च्युली मी बऱ्याचदा सांगते की लेसला डबल टिप द्यायची, त्यामुळे 2-3 फायदे असतात। फिनिशिंग छान येते, लेसवरती तरंगत नाही आणि लवकर खराबसुद्धा होत नाही। तर एक्स्ट्राचं इथे मी कट करून घेतलं आणि हा गळा आपला बघा किती सुंदर असा प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी झालेला आहे। जर तुम्हाला आतल्या गळ्याला जर पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकतात, पण इथे मला गरज वाटत नाही त्यामुळे मी करणार नाही, ठीक आहे। आता इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल। यानंतर आता मी पुन्हा आपला जो काही ड्रेसचा कलर आहे तर त्या कलरचा इथे धागा उडवून घेते, कारण पुढचं परत आपल्याला स्टिच करायला। आता काय करायचं आहे बघा, रेग्युलर फूटसुद्धा मी लावून घेते, कारण की पुढचं स्टिचिंगसाठी आपल्याला रेग्युलर फूट लागणार आहे, फक्त ही लेस लावण्यासाठी आपल्याला ते फूट लागणार होतं, ठीक आहे। आता काय करायचं आपल्याला बघा, सेंटरपासून बरोबर एक साईडनी मार्किंग केलेलीच आहे आपण, दुसऱ्या साईडने सुद्धा 3.5 1-1 इंच साईडनी, म्हणजे अर्धा इंच, टोटल 1 इंचाचा तो आपला टक्स आहे आणि आपण इथे टक्स टाकून घेऊयात, ठीक आहे। तर इथे मी कटिंगच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, जर तुम्हाला प्रिन्सेस शेप इथे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण मग मी इथे काही प्रिन्सेस शेप घेतलेला नाही आहे, 1 टक्स घेतलेला आहे।
त्याच्यामध्ये सुद्धा फिटिंग छान बसते आणि वन पीसला ओके आहे असं मला तरी वाटते. पण मग तुम्ही प्रिन्सेस पण घ्यायचं असेल तर घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा मग बरोबर जिथे मार्किंग होती तिथे आपण टक्स टाकून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात आणि स्टार्टिंग एंडिंगला नेहमी लॉक करायचं आहे आणि टक्सला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे ते लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. तर ह्या पद्धतीने बघा आपला हा पुढचा पार्ट रेडी झालेला आहे आणि टक्ससुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित टाकलेले आहे, म्हणजे फिटिंगलासुद्धा आपल्याला वरचा पार्ट हा छानच बसेल. ठीक आहे. आता आपल्याला बॅक पार्ट स्टिच करायचा आहे. तर बॅक पार्टला आपल्याला चेन लावायची आहे. मी म्हटलं होतं बघा, तर चेन लावण्याच्या आधी आपल्याला इथे जो काही गळा आहे त्याची मार्किंग करूयात. तर बघा मी इथे 3 ते 3.5 इंचाचा आपण गळा घेऊयात. 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि हा छोटासा बॉक्स ड्रॉ करून क्रॉसला 1 इंचाची मार्किंग करून गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. चेन लावायची आहे त्यामुळे मी छोटा गळा घेतला आहे. तुम्ही इथे मटका गळा वगैरे किंवा डीप गोल छान असे नॉट लावून तसंही करू शकता, पण चेन लावली की मग आपल्याला जास्त फिटिंगमध्ये पण ड्रेस करता येतो आणि घालताना म्हणजे कम्फर्टेबली आपण वेअर करू शकतो. सो त्यामुळे आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो काही पार्ट आहे ना म्हणजे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा ते एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. तर तो आधी आपण जोडून घेऊयात. आणि बघा ही इनव्हिजिबल चेन आहे तर ही आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. तर बघा मग सगळ्यात आधी आता इथे मी जो काही आपला मेन फॅब्रिक आहे तर ते ठेवलेलं आहे, म्हणजे उलटच ठेवलेलं आहे ते, आणि त्यावर अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला इथे कडेकडेने टीप मारून हा जो काही बॅक पार्ट आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा तो जोडून घ्यायचा आहे. आता हे जोडताना सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिनसुद्धा आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, व्रिंकल्स वगैरे येणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आता इथे बघा अजून एक आहे की आपल्याला हा जो काही आपण गळ्याचा आकार कट केलेला आहे ना, तर तिथून सुद्धा ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे, कारण की इथे आता कॅनव्हास पेपर वगैरे काही आपल्याला लावायचा नाही आहे. त्यामुळे मग सिंपल अशी आपण टीप मारून घेतलेली आहे. शोल्डर वगैरे सगळं व्यवस्थित. ठीक आहे. तर बघा इथे बघू शकता कुठेही गोळा वगैरे झालेला नाही आहे आणि प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथे टीप टाकून घेतली. आता ही टीप टाकून घेतल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे ना मेन फॅब्रिक तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि हे कटिंग करताना व्यवस्थित काळजीपूर्वक कुठलाही एक्स्ट्राचं आपलं अस्तरचं कट होणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि मेन फॅब्रिक आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच आपल्याला इथे हे जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे चेन लावण्याच्या आधी. ठीक आहे. तर मग बघा मी व्यवस्थित इथे कट करते आणि हे कट करायचं आहे प्रॉपर एकदम. एक्स्ट्राचं काहीही मार्जिन ठेवायचं नाही आहे. जेवढं जसं आपलं अस्तरचा पार्ट आहे ना एक्झॅक्टली तसंच आपल्याला हा पार्टसुद्धा त्यावर हवा आहे. ठीक आहे. तर बघा मग हे व्यवस्थित अस्तर जोडून आपलं रेडी झालेलं आहे. आणि इथे आता आपल्याला सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे बरोबर मध्यभागी आपल्याला चेन लावता येईल. ही इनव्हिजिबल चेन आहे. ठीक आहे. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की इनव्हिजिबल आपण इथे चेन लावून घेतलेली आहे. वरती आपण एक हुक लूप करणार आहोत, म्हणजे तिथे ते व्यवस्थित पॅक राहील. तर बघा मग ही इनव्हिजिबल चेन आहे ना ही कशी लावायची तर याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हालासुद्धा फ्रॉक असो, ड्रेस असो, कुर्ती असो किंवा असा लॉंग वन पीस असो, काहीही असो त्याच्यावर तुम्हाला ही चेन लावणं खूप सोपं जाईल. त्याचबरोबर बघा ती दिसत नाही आहे, म्हणजे इतकी सुंदर फिनिशिंग आलेली आहे आणि ह्या पद्धतीने ती आपल्याला लावता येईल. ठीक आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही चेन कशी लावलेली आहे. आता आपण सगळ्यात आधी शोल्डर आता जोडून घेऊयात. तर एक पार्ट सरळ आणि दुसरा पार्ट आपल्याला त्यावर उलटा ठेवायचा आहे. आता उलटा ठेवण्याच्या आधी बघा हा जो काही बॅक पार्ट आहे ना तर हा मी सरळ ठेवलेला आहे आणि जी काही उंची आहे कमर उंची तर त्याची आपल्याला सगळ्यात आधी मार्किंग करायची आहे, म्हणजे आपलं काही कमी जास्त व्हायला नको. तर बघा खाली अर्धा इंच आपल्याला ॲक्च्युली सोडून द्यायचं आहे, कारण खालचा जो काही घेर आहे ना तर तो जॉईन करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागणार आहे. तर बघा मग अर्धा खाली सोडलं आणि इथे मी 13.5 इंचाला मार्किंग करते, कारण कमर उंची आपली 13.5 आहे. आणि सेम 13.5 इंचाची मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे. आणि आता यावर आपल्याला पुढचा जो काही पार्ट आहे ना तर तो ठेवायचा आहे उलटा, पण जॉईन करताना जिथे ते पाईप्स आहे ना तर ते काढून घ्यायचे आहे. तर बघा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक केलेला आहे आणि बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे तेवढंच अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे शोल्डर जोडलेला आहे. शोल्डरला नेहमी डबल टिप द्यायची. एवढंच नाही तर स्टार्टिंग एंडिंगला लॉक करायचं, म्हणजे तिथून ते निघण्याचे चान्सेस राहणार
नाही, ठीक आहे। जर का तुम्ही एकच टिप मारली, व्यवस्थित लॉक केलं नाही, तर लगेच तिथून शिलाई घुसते आणि मग आपलं सगळं ड्रेस असो, ब्लाऊज असो, काही पण असो, ते खराब होऊ शकतं। सो त्यामुळे शोल्डरला नेहमी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं। तर बघा दोन्ही साईडचं आपण इथे शोल्डर जोडून घेतलेले आहे आणि आता हे जोडल्यानंतर हा पार्ट आपण सरळ करायचा आणि जर का एखाद्या लाईन कुठे कमी जास्त असेल तर बघा, तर ते कट करून आपल्याला सेम करायचं आहे। तर त्याआधी बघा ह्या पद्धतीने मी पकडलेलं आहे आणि ते एकदम किंचितचं कमी जास्त होतं तर तेवढं ते व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। इकडचं पण बघा किंचितचं करायचं आहे, खूप नव्हतं पण एवढंसं होतं, तर ते व्यवस्थित सेट करायचं म्हणजे मग फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही, ठीक आहे। तर बघा मग हा पार्ट आपला रेडी झालेला आहे। आता आपल्याला खालचा पार्ट लावायचा आहे, पण खालचा पार्ट लावण्याच्या आधी आपण इथे स्लीव्ज जोडून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला नंतर डायरेक्ट फिटिंग टाकता येईल। तर ह्या आहेत स्लीव्ज। तर बघा आपण इथे जॉईंट वगैरे देऊन मी व्यवस्थित शेपमध्ये त्या रेडी करून घेतलेल्या आहेत। तुम्ही खालून असं ह्या पद्धतीने टिप मारून करू शकता किंवा डायरेक्ट ठेवलं तरीसुद्धा चालेल, कारण तिथे काठाचा पार्ट आहे आणि ह्या जॉईंट द्यायच्या होत्या, मी कटिंगच्या व्हिडिओत सांगितलेलं होतं। तर सेम त्याच पद्धतीने जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि बघा इथे सेंटरची मार्किंग करते। खोलगट भाग पुढे असतो, तर बरोबर एक स्लीव्ज तिकडची आणि एक स्लीव्ज इकडची आहे, ठीक आहे। आणि अर्धा इंच एवढं मार्जिन आता इथे पकडून आपल्याला ही स्लीव्ज लावायची आहे। तर लक्षात राहू द्या की हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा, त्यावर आपण जी काही स्लीव्ज आहे तर ती उलटी ठेवायची आहे, सेंटर बरोबर मॅच करायचं आहे आणि आपल्याला बाही व्यवस्थित पुरते की नाही तर ते एकदा आपण चेक करून घेऊयात आणि चेक केल्यानंतर लावून घेणार आहोत। तर बघा असं बरोबर ठेवायचं आहे आणि मग ह्या पद्धतीने, ठीक आहे। एक साईडने व्यवस्थित आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा बघा चेक करत आलेला हा व्यवस्थित आहे, ठीक आहे। अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण रेग्युलर स्लीव्जला बघा उंची बाहीची मोजून मार्किंग करतो आणि तेवढं मार्जिन पकडून लावत असतो, तर इथे तसं काय करायचं नाही, अर्धा इंच ठेवायचं, कारण चुडीदार स्लीव्ज आहे आणि आपल्याला एक्स्ट्राचंच हवं आहे। त्यामुळे मग मी काही न मोजताच डायरेक्ट इथे ही बाही जोडून घेत आहे। फक्त बघा हे पाईप्स आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचे आहेत आणि मग ह्या पद्धतीने थोडं पकडत स्लीव्ज आपल्याला जोडून घ्यायची आहे। स्लीव्ज जोडताना अजिबात खेचायची नाही आहे, एकदम अलगद पकडत आपल्याला ती जोडून घ्यायची आहे। हे बघा तर ती व्यवस्थित आपल्याला पुरलेली सुद्धा आहे, ठीक आहे। आता स्लीव्ज जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे की स्लीव्जचे मुंड्यातले जॉईंट वगैरे व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही तर ते आपल्याला एकदा चेक करायचं आहे, म्हणजे स्लीव्जला डबल टिप द्यायला। हे बघा ह्या पद्धतीने तर ते एकदम प्रॉपर असे आलेले आहेत, ठीक आहे। आता आपण ह्या स्लीव्जला लगेचच डबल टिप देऊन घेऊयात नंतर देण्यापेक्षा आणि मग लगेच दुसरी स्लीव्जसुद्धा इथे जोडून घेऊयात। तर इथे सुद्धा आता महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस आपण डबल टिप देऊ ना त्यावेळेस बऱ्याचदा दुसरा पार्ट शिलाईच्या खाली येण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं पकडत आधीची जी टिप आहे ना बरोबर त्यावरच ही दुसरी टिप टाकून घ्यायची आहे आणि बघा मग स्लीव्ज एकदम प्रॉपर अशी लागली गेलेली आहे। आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा लावून घेऊयात आणि म्हणजे मग आपल्याला पुढचं स्टिच करायला, ठीक आहे। तर बघा सेम त्याच पद्धतीने खालचा पार्ट आपण सरळ ठेवला, स्लीव्ज आपल्याला उलटी ठेवायची आहे। आता मी चेक काही केलेली नाही, डायरेक्ट लावते, कारण की एक साईडची बसली तर म्हणजे दुसऱ्या साईडची सुद्धा व्यवस्थित बसेलच आणि इथे सुद्धा अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे। हे पाईप्स बघा बरोबर आतमध्ये फोल्ड करायचे आहे या पद्धतीने आणि मग जोडायचं आहे, नाही तर मग ते सुईमध्ये येणार आणि ते पाईप्स तर तुटणारच आणि त्यावर सुईसुद्धा तुटणार आणि ती लेस पण खराब होईल। सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक मेन म्हणजे आठवणीने आपल्याला ते आतमध्ये फोल्ड करून टिप टाकून घ्यायची आहे, म्हणजे बाही जोडताना, ठीक आहे। तर बघा मग इथे आपण ही बाही जोडून घेतलेली आहे आणि आता ह्या बाहीला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे। तर आपण लगेचच आता इथे डबल टिप देऊन घेऊयात। तर इथे सुद्धा डबल टिप देताना कुठलाही पार्ट आपल्या टिपच्या खाली येणार नाही याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, ठीक आहे। तर बघा मग फायनली अशा पद्धतीने जवळजवळ दोन्ही पण स्लीव्ज लावून घेतल्या, एवढंच नाही तर डबल टिप देऊन सुद्धा आपल्या ते रेडी झालेलं आहे, ठीक आहे। आता आपल्याला जो काही खालचा पार्ट आहे तर तो लावून घ्यायचा आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, आता हा जो काही वरचा पार्ट आहे ना तर तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे बघा या पद्धतीने आणि स्लीव्जसुद्धा थोड्याशा साईडला आता सरकून द्यायच्या आहेत आपल्याला आणि सगळ्यात आधी आपल्याला आपला जो काही मेन फॅब्रिकचा म्हणजे साडीचा कपडा आहे खालचा पार्ट तर तो इथे जोडून घ्यायचा आहे। तर बघा तो ह्या पद्धतीने जोडून जे काही सेंटर आहे ना त्याला छोटा कट मारायचा आहे, म्हणजे त्याचा सेंटर आणि याचा सेंटर मॅच करता येईल आणि आपल्याला प्लेट्स टाकणं सोपं जाईल। तर बघा मग ह्या पद्धतीने अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत आपण जोडून घेऊयात
स्टार्टिंगला सिंपल टिप मारली आणि त्यानंतर छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला हा संपूर्ण पार्ट इथे जोडून घ्यायचा आहे। आता प्लेट्स टाकताना त्या सेम डिस्टन्सवर येतील याची काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर सेम फोल्ड झालं पाहिजे, एक प्लेट मोठी एक प्लेट छोटी किंवा त्याचा डिस्टन्स कमी जास्त होऊ देऊ नका, नाही तर मग सगळं फिनिशिंग लुक सगळं बिघडतं। त्यामुळे बघा मग व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यापेक्षा छोट्याही टाकू शकतात किंवा यापेक्षा मोठ्यासुद्धा टाकू शकतात। तर मी खूप छोट्या किंवा खूप मोठ्या न घेता जरा मीडियम साईजच्याच घेतलेल्या आहे। आणि बघा बरोबर सेंटरचे सेंटर मॅच करत करत आपण इथे अर्ध्यापर्यंत तर त्या प्लेट्स टाकल्या। आता सेंटरपासून अर्ध्यापर्यंत पण आपण व्यवस्थित तसंच पुन्हा व्यवस्थित सगळं बसवत इथे तुम्ही बघू शकतात की प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हा पार्ट आपण बरोबर पुरलेला सुद्धा आहे बघा। ठीक आहे, आता हे जोडून झालेलं आहे। यानंतर काय करायचं, आता याच्यावरच आपल्याला अस्तरचा पार्ट लगेच जोडून घ्यायचा। म्हणजे लक्षात राहू द्या की हे जोडताना सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिकचा पार्ट जोडायचा असतो आणि त्यानंतर अस्तरचा। तर अस्तरचा बघा इथे सेंटर ड्रॉ करून घेतला आणि आता इथे तर कमी प्लेट्स बसणार आहे कारण की अस्तरचा कपडा आपण कमी घेत असतो, फक्त डबल घेतलेला होता। तसा खालचा पार्ट आपण 3 ते 4 म्हणजे डबल घेत असतो, 4 पदरी किंवा 3 पदरी असं करून। ठीक आहे, तर बघा मग खूप छोट्या छोट्या प्लेट्स आहेत, खूप अशा आपण जास्त फोल्ड नाही केलेले आहे, लांब लांबच टाकायच्या आहेत आणि सेंटर पण मॅच केला आणि बरोबर आपल्याला ते इथे व्यवस्थित पुरून घ्यायचं आहे, जेवढं आहे ना तेवढं त्या पार्टमध्ये। ठीक आहे, तर बघा मग लांब लांब अशा पद्धतीने प्लेट्स टाकत आपण इथे अस्तरचा पार्टसुद्धा जोडून घेतलेला आहे। आता तुम्हाला मी ते सरळ करून दाखवते। तर बघा किती छान व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स बसलेल्या आहे। आता वरच्या साईडला आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर बघा मग व्यवस्थित जे काही प्लेट्स आहे ना ते व्यवस्थित सेट करायचे आहे दाब टीप देताना आणि या पद्धतीने दाब टीप देऊन घेऊयात, म्हणजे त्या प्लेट्ससुद्धा व्यवस्थित सेट होतील खाली आणि फिनिशिंगसुद्धा छान यावी यासाठी। तर सेंटरला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादी लेस लावू शकतात, पण इथे मी कमरपट्टा लावणार आहे त्यामुळे मग मी लेस लावत नाही आहे। ठीक आहे, तर बघा आपला हा पार्ट रेडी झालेला आहे पुढचा। सेम त्याच पद्धतीने आता बॅक साईडला सुद्धा आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर बॅक पार्ट पण आपल्याला आता सरळ ठेवायचा आहे, वरचा पार्ट बघा या पद्धतीने आणि त्यावर आता आपल्याला ठेवायचा आहे मेन फॅब्रिकचा पार्ट। तर बघा मग फायनली बॅक साईडचा पार्टसुद्धा आपण जोडून घेतलेला आहे। सेम जसं पुढचं जोडलं होतं ना, आधी वरचा पार्ट सरळ ठेवला, त्यावर सगळ्यात आधी मेन फॅब्रिकच्या प्लेट्स टाकून लावलं आणि त्यानंतर अस्तर, म्हणजे सेम जसं पुढचं सांगितलं तसंच बॅक साईडचं सुद्धा आपण इथे जोडून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला टाकायची आहे प्रॉपर अशी फिटिंग। तर फिटिंग टाकताना आता कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर हे सगळं मी तुम्हाला सांगते। ठीक आहे, तर बघा आता हा पार्ट मी इथे उलटा करून घेतलेला आहे, याचा आर्म होल कमरचा पार्ट हे सगळे व्यवस्थित एकमेकाला आपल्याला सगळ्यात आधी मॅच करायचं आहे, म्हणजे फिटिंग टाकणं सोपं जाईल आणि फिटिंगला सुद्धा प्रॉपर बसावं यासाठी। तर व्यवस्थित सगळं सेट करून घ्यायचं आहे बघा। आणि आता सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करायची आहे की छातीचा चौथा भाग न घेता, आता इथे काय म्हणजे सेंटरपासून चौथा भाग होतो, पण आपण डायरेक्ट मार्किंग करणार आहोत। तर जेवढं छाती असेल ना तर त्याचं निम्म घ्यायचं आहे। तर आता ही मार्किंग करताना म्हणजे ड्रेसचे ज्यावेळेस आपण फिटिंग टाकतो त्यावेळेस आपण लुझिंग जे 3 इंच ॲड केलेलं असतं तर ते पकडून आपल्याला मार्किंग करायची असते। तर इथे 33 छाती होती, त्यामध्ये 3 इंच आपण लुझिंग घेतलं होतं, म्हणजे टोटल किती झालं 36। आणि मग आता 36चं आपल्याला निम्म करायचं आहे। तर 9 चौक 36 होतं आणि 9 9 किती होतं 18, म्हणजे 18 दुने पुन्हा 36, तर आपल्याला टोटल 18 इंचाची इथे मार्किंग करून घ्यायची आहे बघा। तर व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडनी प्रॉपर अशी मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा मग इकडच्या साईडला म्हणजे स्टार्टिंग एंडिंगला दोन्हीकडे मार्किंग करून घेते। इथे बघा 18ची ऑलरेडी आपण कटिंगच्या टाईमला आपली होतीच आणि इकडूनसुद्धा करून घेतली। त्यानंतर तुमचं जे काही कमर असेल तर त्याचंसुद्धा आपल्याला निम्म घ्यायचं आहे। तर कमरसुद्धा मार्जिन ॲड करून किती होतं 34 येत होतं बघा। तर 17ची मार्किंग करायची आहे, हे बघा बरोबर सेंटरला पकडायचं बरं का पण आणि इथे। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर त्याचा आपण इथे जो काही आपला म्हणजे फिटिंगचा मुंडा आहे ना तर तो एकदा मोजून घेऊयात, प्रॉपर येत आहे की नाही, म्हणजे आपल्याला टाईट वगैरे किंवा लूज वगैरे होईला नको, फिटिंग टाकतानाच आधी आपण मोजून घेऊयात। तर एकदम प्रॉपर असं येते बघा, दोन्ही साईडचं इथे 8-8 येते जवळजवळ। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपल्याला मार्किंग करायची आहे सगळ्यात आधी, ती म्हणजे दंड घेरची, तर ती सुद्धा करून घेऊयात। तर बघा मी इथे हे 2 पॉईंट जोडून एक लाईन ड्रॉ करून घेतली आधी आणि मग जेवढा दंडघेर आहे त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे। तर ॲक्च्युली ना इथे 3.5 येत होतं, पण आपण डायरेक्ट 4ला मार्किंग करणार आहोत आणि नंतर मग
तिथे टच बटन स्टार्टिंगला लावून घेऊयात. चुडीदार स्लीव्ज आहे ना ही, त्यामुळे. ठीक आहे. तर बघा मग इथे 4 इंचाची मी मार्किंग आता डायरेक्ट करूनच घेते. इथून टेप ठेवला आणि इथे तुम्ही अजून पण थोडं लूजिंग ठेवू शकतात आणि मग तिथे आपण तर टच बटन लावणारच आहोत. मी म्हटलं स्टार्टिंगला आता व्यवस्थित लॉक करायचं आहे बघा. आणि आता याची पण मार्किंग केलेली नाही आहे, पण व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला इथे टीप टाकायची आहे. 5-6 इंचापर्यंत तर आपल्याला सरळच इथे टीप टाकायची आहे, कारण की त्या प्लेट्स येणार आहे. आणि त्यानंतर मग थोडंसं तिरकी टाकत आपल्याला बरोबर मुंढ्याला जॉईन करायचं आहे. खूप गडबड करू नका, थोडं थोडं पकडा. याला अस्तर वगैरे सुद्धा काहीही लावलेलं नाही आहे, त्यामुळे हे जे काही धागे आहेत आतले तर ते बरेचदा सुईमध्ये अटकण्याचे खेचण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे व्यवस्थित. तर बघा आपण प्रॉपर असं थोडं थोडं पकडत इथपर्यंत आलेलं आहोत. आणि मुंढ्यापासून पुन्हा मग बरोबर आपल्याला कमरेपर्यंत इथे टीप टाकून घ्यायची आहे. बरोबर कमरेचा पॉईंट एकमेकाला इथे मॅच करायचा आहे. हे बघा इथपर्यंत. ठीक आहे. आणि असं पकडून व्यवस्थित मी इथे टीप टाकून घेतली. आता इथपर्यंत आल्यावर पुढचा पॉईंट हा आहे की आपल्याला इथे डायरेक्ट टीप टाकायची नाही. आता जो काही मेन फॅब्रिक आहे ना तर ते आतमध्ये बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आधी अस्तरच फक्त जॉईन करायचं आहे. तर बघा तिरकी टीप टाकून घेतली मी आणि आता सरळ टीप टाकत आपल्याला इथे फक्त अस्तर शेवटपर्यंत जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे. इथे काही जास्त मार्जिन ठेवण्याची गरज नाही आहे, फक्त थोडं थोडं पकडायचं आहे. म्हणजे मेन पॉईंट आहे की कमरेपासून खाली आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं जॉईन करतो आणि मग सगळ्यात आधी आपल्याला अस्तर जॉईन करावं लागतं. तर मेन फॅब्रिक मी बरोबर दोन्ही पण लेयर पुढचा मागचा आतमध्ये फोल्ड करून दिलेला आहे. ठीक आहे. आणि इथे टीप टाकली आणि शेवटी व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतला. आता काय करायचं, अस्तरचा पार्ट वरती फोल्ड करायचा आणि बघा बरोबर मेन फॅब्रिकचे ते 2 लेयर पकडायचे आहे आणि बरोबर इथून आता स्टार्टिंगला लॉक करायचं आणि अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे टीप मारून शेवटपर्यंत जोडून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर बघा मग व्यवस्थित मी थोडं थोडं इथे पकडून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने इथे टीप टाकून घेत आहे. तर तुम्हीसुद्धा फिटिंग टाकताना तसंच करायचं आहे. दोन्ही पण जर का अस्तर मेन फॅब्रिक सोबत जोडलं तर आपल्याला पाहिजे तसा घेर येत नाही, कारण की अस्तर आपलं कमी असतं आणि जे काही मेन फॅब्रिक असतं तर ते आपण जास्त घेतलेलं असतं आणि जर ते आपण सोबतच जर का जॉईन केलं तर आपल्याला कम्फर्टेबल पण बसत नाही आणि जेवढा घेर घेतलेला आहे तेवढं घातल्यानंतर त्याला छान असं लूकसुद्धा येत नाही. त्यामुळं आठवणीने हे वेगवेगळं आपल्याला जॉईन करायचं आहे. आता एक साईडचं झालेलं आहे जोडून, सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे जोडून घ्यायचं आहे आणि नंतर आपण 2-3 टिपा इथे एक्स्ट्राच्या टाकून घेऊयात. ठीक आहे. आता बघा इकडे काय करणार आहे, मी डायरेक्ट कमरेच्या साईडने जोडायला सुरुवात करते आणि इथे सुद्धा दंडघेरची मार्किंग तर आपल्याला करूनच घ्यायची आहे. आता हा ड्रेस मी डायरेक्ट उलटा करते. मी म्हटलं ना की इकडून मला जरा फिटिंग टाकणं सोपं जाईल, मार्किंग तर केलेलीच आहे. तर बघा मग इथे काय करायचं, आता जे काही आपलं मेन फॅब्रिक आहे ना कमरेच्या तिथलं खाली, तर त्या आतमध्ये बघा बरोबर फोल्ड करायचं आणि अस्तर ते अस्तर पकडायचं आहे आणि इथे व्यवस्थित लॉक करायचं आहे बघा. आणि त्यानंतर जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप टाकायची आहे. म्हणजे तिथून कमरेपर्यंत तिरकं आलं की पुन्हा व्यवस्थित सरळ जी मार्किंग आहे मुंड्यापर्यंत ती इथपर्यंत आणि त्यानंतर मग जशी आपण स्लीव जॉईन केलेली आहे ना सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित थोडं थोडंच पकडत आहे. मी म्हटलं ना खूप गडबड करायची नाही आहे, नाहीतर मग फिटिंगला पुन्हा प्रॉब्लेम येतो. आणि इथे बघा दंडघेरची 4 इंच एवढी मी मार्किंग करून घेते, म्हणजे त्या लेवलपर्यंत बरोबर मला इथे टीप टाकता येईल. ठीक आहे. थोडी तिरकी येत असते आपली बाहीची टीप आणि ह्या पद्धतीने इथे व्यवस्थित लॉक करायचं. तर बघा इकडनं फिटिंग टाकून झालेली आहे. आता कमरेच्या वरती टाकलेली आहे, तर आता कमरेच्या खालचं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर मग आता काय करायचं, तो जो काही मेन फॅब्रिकचा पार्ट आहे ना तर तो व्यवस्थित पुन्हा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि अस्तर व्यवस्थित एकमेकाला मॅच करून इथे अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा मग अस्तर तर आपलं इथे जोडून झालेलं आहे. त्यानंतर अस्तर पुन्हा वरती फोल्ड करून आपल्याला मेन फॅब्रिक इथे जोडून घ्यायचं आहे. तर इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच एवढंच मार्जिन ठेवायचं आहे. फक्त याचे जे काही धागे आहेत तर ते आतमध्ये सुईत खेचले जाणार नाही, अटकणार नाही, याची थोडीशी काळजी घेत आपल्याला इथे हे सुद्धा व्यवस्थित कट टू कट जॉईन करायचं आहे. पुढचा मागचा पार्ट कुठेही वरखाली वगैरे झालेला नाही आहे बघा, म्हणजे आपण कटिंग पण व्यवस्थित केलेली आहे आणि स्टिचिंगसुद्धा आणि व्यवस्थित लास्टला
लॉकसुद्धा करून घ्यायचं। आता हा ड्रेस मी तुम्हाला सरळ करून दाखवते, कारण की फायनली आता आपली फिटिंग टाकून झालेली आहे आणि ॲक्च्युली तुम्ही अजून 1-2 फिटिंग साईडनी फिटिंग टाकून घ्यायची, म्हणजे 1-2 एक्स्ट्राच्या टिपा टाकून घ्यायच्या, ठीक आहे। तर बघा मग सरळ केलेला आहे ड्रेस आणि लुक किती सुंदर असा आलेला आहे। बाहीसुद्धा चुडीदार आहे, खालचा पार्ट घेर वगैरे सगळं एकदम प्रॉपर असं आलेलं आहे बघा। तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण लॉंग वन पीस साडीपासून स्टिच झालेला आहे। सो तुम्हाला थोडं जवळून लुक दाखवते। तर बघा जो काही पदर होता त्यापासून आपण स्लीव्ज इथे रेडी केलेले आहे। आपल्याला पुरल्या नाही पण आपण इथे जॉईंट देऊन रेडी केलेले आहे। वरती गळासुद्धा छान असं लेस पण छान लावलेली आहे, त्यामुळे सुद्धा गळ्याला छान असं लुक आलेला आहे। आणि कमरेच्या खाली पण बघा एकदम व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स घेतलेल्या आहे आणि फायनल खूप सुंदर असं लॉंग वन पीस आपला इथे स्टिच झालेला आहे। आणि मी पुन्हा सांगते की कमरेच्या साईडला इथे मी कमरपट्टा लावणार आहे आणि तो सुद्धा आपण घरच्या घरीच बनवलेला आहे। सो मी शेवटी तुम्हाला दाखवते की हा ड्रेस घातल्यानंतर कसा दिसतो कसा नाही, म्हणजे तुम्हाला पण तसा स्टिच करता येईल, ठीक आहे। तर हे बघा हा ड्रेस घातल्यानंतर किती सुंदर दिसतोय। जी काही नेकला डिझाईन बनवली आहे ती पण खूप सुंदर आहे। मध्ये बघा कमरेला कमरपट्टा लावलेला आहे आणि अशा पद्धतीने खूप साऱ्या घेरसहित आपण हा लॉंग वन पीस स्टिच केलेला आहे, ते सुद्धा साडीपासून। आणि त्याच्या स्लीव्ज आहेत आपल्या चुडीदार। तुम्ही अजून फिटिंग करू शकतात आणि जिथे मनगट आहे तिथे एक टच बटन लावू शकतात, म्हणजे तिथे फिटिंग राहील आणि बाकीच्या साईडने थोडं लूज राहील। तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपण इथे हा लॉंग वन पीस ते सुद्धा साडीपासून स्टिच केलेला आहे। फिटिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे, त्याचबरोबर जो काही घेर आहे तो पण खूप सुंदर आलेला आहे। बॅक साईडला आपण इनव्हिजिबल चेन लावलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हा कंप्लीट स्टिच केलेला आहे। त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला असा लॉंग वन पीस सहज स्टिच करता येईल। सो बघा अशा पद्धतीने जर का ओढणी टाकली तर पूर्ण खूप सुंदर ड्रेस तयार होतोय ट्रॅडिशनल लुकमध्ये आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा तुम्ही घरी स्टिच केलेला असेल, ते सुद्धा साडीपासून। सो नक्की ट्राय करून बघा आणि जर स्टिच करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ओके। चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय। आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।